प्रवरा फुटवेअर संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज, स्पोर्ट्स शूज, स्नीकर्स, कॅज्युअल्स, सँडल्स, चप्पल्स, स्लीपर्स, बेल्ट्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेरमधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर. मेडिफिट, ऑर्थोकेअर, स्केचर्स, बाटा, बकारू, ली कूपर, वुडलँड, पॅरागॉन, रेडचीप, फ्रँकी, स्पार्क्स, कॅम्पस, कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर. ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर. संपर्क 8087 650 382 आणि 9011 777 128. संगमनेर शहराचं ग्रामदैवत असलेल्या मोठे बाबा हनुमान मंदिरासमोरील सभामंडपाच्या कामाचं भूमिपूजन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांसह मान्यवरांच्या उपस्थितीत झालं. या मंदिरासाठी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून 40 लाख रुपयांचा निधी मंजूर झालाय. या उद्घाटन सोहळ्यासाठी अशोक सराफ, प्रांताधिकारी शैलेश शिंगे, तहसीलदार धीरज मांजरे, मुख्य अधिकारी राहुल वाघ, विनय गुणे यांसह हिंदुत्ववादी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची मोठी उपस्थिती होती. शहराच्या ग्रामविकासाला निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल शहर भाजपाचे अध्यक्ष श्रीराम गणपुले यांनी मंत्री विखे पाटील यांचे प्रास्ताविकातून आभार मानले. तर इथं सभामंडपाच्या माध्यमातून विविध कार्यक्रम व्हावेत आणि त्यातून समाजाचा विकास व्हावा अशी अपेक्षा अशोक सराफ यांनी व्यक्त केली. राम मंदिर याचा झालेला जीर्णोद्धार, याचे वेगवेगळे कार्यक्रम, या सगळ्यासाठी चंद्रशेखर चौक किंवा मारुती मंदिराची जी मूळ जागा आहे ही कमी पडते आणि त्याच्यासाठी काही वाढीव सभामंडप स्वरूपात असावं असा विचार आम्ही मांडला. मग आमचे अध्यक्ष सोमनाथ पराई असतील, उपाध्यक्ष कमलाकर भालेकर असतील यांनी तो उचलून धरला आणि आमचं भाग्य की जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून आपण लाभलात. आणि दुहेरी आग्रह मी केला की भाजपचा एक कार्यकर्ता म्हणून मी आपला कार्यकर्ता तर आहेच, पण चंद्रशेखर हिंदू मंडळाचा कार्यकर्ता आणि या उत्सव समितीचा एक सदस्य या नात्याने आपल्याकडे धरलेला सगळ्यांनी आग्रह आपण उचलून धरला. एवढंच नाही तर स्वतः पुढाकार घेऊन त्यासाठी स्वतंत्रपणे माणूस आमच्या बरोबर देऊन त्याच्यासाठी येणाऱ्या प्रत्येक अडचणी अडथळ्यांसाठी क्लिअर करून तांत्रिक अडचणी 40 लक्ष रुपयाचा निधी या कामासाठी आपण दिला. या कामाच्या किंवा मदतीच्या कृतज्ञतेतून आम्ही उतराई होणार नाही, आभार मानायचं काम करणार नाही, कारण तुम्ही आमचे कुटुंब सदस्य आहात. पण असंही होतं की एखादी गोष्ट मागितली आणि सुशोभीकरणासाठी मागितलं, आम्ही म्हणलं की इतर ठिकाणी होतात तसे कॉन्क्रीटचे सुशोभीकरण आणि असं असेल, आपण स्वतः लक्ष घालून चांगल्या प्रतीचं, चांगल्या गेटअपचं किंवा ज्याचं मूळ जुन्या बांधकामाशी मॅच होईल अशा पद्धतीचं काम व्हावं हा आग्रह आपण नगरपालिकेकडे किंवा डिझाईन करणाऱ्यांकडे धरलात. हे लक्षात ठेवण्यासारखं आहे की प्रत्येक ठिकाणच्या अनंत बारकाव्यांवर आपलं लक्ष असतं आणि हे लोकांपर्यंत गेलं पाहिजे. म्हणून आमची अशी इच्छा होती की या कार्यक्रमाचं भूमिपूजन आपणच करावं. स्वतः काही केलेलं नसलं तरी कुदळी मारायला आणि त्याच्यासाठी स्वतःचं पत्र देऊन पुढे पुढे करायला आणि मोठेपणा मिरवायला आणि फ्लेक्स लावायला इथले नेते अत्यंत माहीर आहेत. त्यांना दुसरं काही करता येत नाही. 35-40 वर्ष त्यांनी कोणाला काही दिलं नाही, कोणाच्या उपयोगाला आले नाही, पण क्रेडिट घेण्याचा त्यांना अत्यंत छंद आहे. ते क्रेडिट, आपलं क्रेडिट त्यांनी घेऊ नये अशी आमची इच्छा होती आणि ती आज फलद्रूप होतीये. याचा आम्हाला उत्सव समितीला, स्थानिक भाजप कार्यकर्त्यांना सगळ्यात मोठा आनंद आहे की एका अत्यंत ऐतिहासिक स्थळासाठी आपण एवढी भरीव मदत उभी करून दिली, एका शब्दात दिली. अशा पद्धतीने कामं होण्याची संगमनेरकरांना सवयच नाही. खरं पाहिलं तर माझं जीवनातलं निम्म आयुष्य या चौकामध्ये गेलेलं आहे. हा चौक नुसताच नाही, याला वाडेकर गल्ली आहे, सुतार गल्ली आहे, उपासनी गल्ली आहे, मुळे गल्ली आहे, ज्ञानेश्वर गल्ली आहे, नेहरू चौक आहे. या प्रत्येक या गल्लीतल्या घराण्याशी माझे कित्येक कुटुंबाचे वैयक्तिक संबंध होते, आहे आणि अजून टिकून पण आहे. आणि याचं एकमेव कारण असं आहे की हे जे संस्कार मला मिळालेले आहेत हे केवळ माझा संघाशी संबंध असल्यामुळेच मिळालेला आहे.
त्या हनुमान मंदिराच्या समारंभासाठी माननीय मंत्री महोदयांनी देणगीच्या रूपाने फार मोठं सहकार्य केलेलं आहे. खरं पाहिलं तर राम मंदिर आणि हनुमान मंदिर ही संगमनेर मधली सगळ्यात प्राचीन मंदिरं असावी असं मला वाटतं. किती साली बांधली, किती सालामध्ये त्याचं बांधकाम झालं याचा इतिहास मला तरी ज्ञात नाही. पण जसं मी लहानपणापासून पाहतो तशी दोन्ही मंदिरं अस्तित्वात होती, आहे आणि यापुढे सुद्धा राहणार आहेत. आजही महाराष्ट्रामध्ये दोन समाजामध्ये लढती लावायच्या. आपल्याला माहीत असेल की दोन मांजरं भांडतात त्या खव्यासाठी, अनेक बोका येतो आणि शेवटी तो खवा पळवतो. अशी स्थिती आज महाराष्ट्रामध्ये काही लोक करतात. ते कुणबी मराठामध्ये लावून द्यायची गंमत पाहिजे, जाती जातीमध्ये मतभेद निर्माण करायचे, आपला स्वार्थ साधायचा, याचा विचार आपल्या सर्वजणांनी निश्चितपणे केला पाहिजे. आणि आपल्याला जर हे सगळं करायचं असेल तर आपण विचारपूर्वक मतदान करायला पाहिजे. हे या ठिकाणी अगदी माझे मोकळे विचार मी व्यक्त करतो. या महायुती सरकारच्या माध्यमातून संगमनेरमध्ये विविध विकास कामं सुरू आहेत. शासनाच्या विविध योजनांची माहिती यावेळी महसूल मंत्री विखे पाटील यांनी करून दिली. आगामी काळामध्ये संगमनेरात विविध विकास कामं करण्यासाठी आपण कटिबद्ध आहे अशी ग्वाहीही मंत्री विखे पाटील यांनी दिली. चंद्रशेखर चौकामध्ये हा जो कार्यक्रम या ठिकाणी होतोय त्यासाठी उपस्थित सर्व हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी, बंधू भगिनी आणि मित्र, नाही फक्त साहेब घ्यायचे झूम करतो. आज एका शुभ कार्याला सुरुवात होते आणि ते माझ्या हातून करण्याचं मला भाग्य लाभलं. याचा मी विशेष मला त्यानिमित्तानं आनंद होतो आणि समाधान आहे. माझ्या परिसरात आल्यानंतर स्वर्गीय वेजी काका देशपांडेंची आठवण होते. कारण आमचे वडील स्वर्गीय खासदार बाळासाहेब विखे पाटील त्यांचा जवळचा नातं घनिष्ठ संबंध होता. तसं आदरणीय खासदार साहेबांचे बऱ्याच लोकांचा संबंध राहिला आणि या भागातील उत्सव परंपरा जी सुरू झाली, अनेक संघर्ष झाले, पण या उत्सव परंपरेला पुढे घेऊन जाण्याचं काम ज्यांनी केलं ते खरं म्हणजे स्वर्गीय राधावल्लभजी कासेट असतील, स्वर्गीय कुंदनसिंग परदेशी असतील, यांनी अतिशय धडाडीनं हे उत्सवामध्ये खंड दिला नाही. खरं त्यांच्याही स्मृतीला मी अभिवादन करतो. मागच्या काही दौऱ्यामध्ये मी आले असताना मंदिराचा प्रस्ताव माझ्याकडे आला आणि शुभकार्य माझ्या हातून होतंय म्हणून मी तात्काळ त्या कामाला मंजुरी दिली आणि आपण निधी सुद्धा आता वर्ग केलेला आहे. कारण हे एक ऐतिहासिक मंदिर आहे, कारण या मंदिराचा वारसा फार मोठा आहे. रामनवमी, हनुमान जयंती याचे उत्सव ज्या प्रमाणात या ठिकाणी साजरे केले जातात तो या शहराच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारसाचं एक दर्शन देणारी घटना आहे. मगाशी आदरणीय काकांनी त्याचा उल्लेख केला की ब्रिटिश काळामध्ये मोठा संघर्ष त्या काळात झाला आणि येथील महिलांनी तो जो रथ या ठिकाणी ज्या जिद्दीने ओढला, हा सारा इतिहास या ऐतिहासिक मंदिराच्या भोवती फिरतोय. आणि म्हणून या कार्यक्रमाला किंवा मंदिराच्या या सभामंडपाच्या शुभारंभी प्रसंगी माझ्या दृष्टीने त्याला विशेष महत्व आहे. आज आपल्या अहिल्यानगरची ओळख आध्यात्मिक दृष्टीने मला वाटतं जर त्याची आपण चर्चा केली तर श्री क्षेत्र चांगदेव महाराजांची समाधी ज्या पद्मनाभ्याला आहे तिथनं तर ते कानिफनाथच्या मढीला कानिफनाथांच्या
तीर्थक्षेत्रापर्यंत त्याचं विस्तारलेलं क्षेत्र आहे. तसा जिल्हा मग इथे अगस्त्य ऋषींचं मंदिर आहे अकोल्याला. दुसऱ्या बाजूला मग मोठा देवी आहे, इकडं सिद्धटेक आहे, या बाजूला ज्यांनी जगाला शांततेचा संदेश दिला त्या ज्ञानेश्वरी महाराजांचं त्या ठिकाणी मंदिर आहे. मला वाटतं ही आपल्या जिल्ह्याची एक तीर्थक्षेत्राच्या मालिकेचा जर आपण विचार केला, साईबाबा आहेत, शनी शिंगणापूर आहे, आपण आता तीर्थयात्रा योजना सुरू केली. आपण आपल्या सरकारनं 60 वर्षाच्या पुढच्या लोकांना तीर्थयात्रेला जाण्याची आता आपण संधी दिली. आपल्या कुडूनही तालुक्यातून काही लोकांना तीर्थयात्रेला पाठवावं लागणार आहे. आणि ते वयामध्ये बसतात ते. आणि म्हणून देशातल्या मला वाटतं 43 तीर्थक्षेत्राचं आपण त्या ठिकाणी त्याला मान्यता दिलेली आहे. आणि म्हणून त्या आध्यात्मिक चळवळीतून आपलं या ठिकाणी सरकार पुढे जात आहे. आध्यात्मिक स्थळांची जोपासना करण्याचं काम आपलं सरकार करत आहे. मला माझ्या दृष्टीने ही अतिशय अभिमानास्पद गोष्ट आहे. त्यामुळे जिल्ह्याचा विकास आराखडा करताना मी ज्यावेळेस सुरुवातीला पालकमंत्री झालो त्यावेळी धार्मिक पर्यटनाचा आराखडा तयार झाला पाहिजे असा आपण प्रयत्न केला. जिल्ह्यातील एक साहसी पर्यटन करावं याच्या संदर्भात एक आराखडा आपण तयार केला. आज हरिश्चंद्रगड आहे, कळसुबाई आहे, या ठिकाणी आपल्याला एक तीर्थच्या साहसी तीर्थ पर्यटनाच्या निमित्तानं काही त्या भागाचा विकास करता येईल का? जेवढ्या तीर्थक्षेत्राचं मी नाव घेतलं, एक सर्किट आपण जर तयार केलं की त्या भागातील मग तीर्थक्षेत्राबरोबर त्या रोजगाराची निर्मिती होईल, त्या परिसराला महत्व होईल, एक चांगली इकोसिस्टीम करण्याचा आपला प्रयत्न आहे. आणि सुद्धा जो आराखडा पूर्ण करतोय आपण. पण मला विशेष आनंद होत्या गोष्टीचा की ज्या ठिकाणी ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे निवाशाला, त्या पैस कामाला टेकूनच दिली ना, त्याची एवढी अवकाळ होती. मी जाऊन पाहिले एक दिवस मला केल्यानंतर मला तशी अनुभूती आली की आपण आपल्याकडून हे कर्तव्य झालं पाहिजे. म्हणून राज्य सरकारमध्ये मी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी विनंती केली, आपल्या दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी विनंती केली. आणि आज ज्या ठिकाणी ज्ञानेश्वरी लिहिली आहे, ज्या ज्ञानेश्वरीचं वाचन आज महाराष्ट्रातील 20,000 खेड्यात होतं ज्ञानेश्वरी पारायणाच्या निमित्तानं, विश्वशांती संदेश त्यांनी दिला ना आपल्याला पशदानामधून. आज 300 कोटी रुपयाचा आराखडा आपण तयार केलाय आणि आपण त्या कामाला आता सुरुवात करणार आहोत. यावेळी या उद्घाटन सोहळ्यासाठी संगमनेर शहरातील नागरिकांची मोठ्या संख्येनं हजेरी होती. सुखदेव गाडेकर सह बाबासाहेब कडू, सी न्यूज मराठी, संगमनेर. ठाणे, मुंबई, कोल्हापूर, कल्याण नंतर आता संगमनेरमध्ये सुरू झाले 1 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि इमिटेशन ज्वेलरीचं अद्ययावत दालन. गोल्ड पॉलिश ज्वेलरी, पारंपरिक दागिने, मोत्यांचे दागिने, लग्नासाठीचे विशेष दागिने, बांगड्या आणि इतर बरंच काही. सर्व प्रकारची इमिटेशन ज्वेलरी आणि दागिने उपलब्ध असलेलं भव्य शोरूम संगमनेर शहरातील मोमीनपुरा चौकात. आमच्याकडील कलात्मक दागिने खुलवणार तुमचं सौंदर्य. तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या. जयश्री कलेक्शन, मोमीनपुरा चौक, संगमनेर. संपर्क 9082 86 91 41.